Dear student, in the last lecture we have seen animal husbandry, human health, vaccines and vaccinations. Then we will see edible vaccines. तर edible vaccines म्हणजे खाद्य लसी जे आपण त्या ठिकाणी खाऊ शकतो अशा प्रकारचे असणारे काही व्हॅक्सिन्स जे आहेत तर त्या व्हॅक्सिन्स आपल्याला पाहिजेत. एडिबल व्हॅक्सिन्स खाद्य लसी. वर्क ऑन प्रोडक्शन ऑफ एडिबल व्हॅक्सिन इज इन प्रोग्रेस अँड प्रेझेंटली पोटॅटोज आर बीइंग प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. सर्वसाधारणपणे खाद्य लसी जे आहेत तर त्या खाद्य लसी निर्माण करण्याचं असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य त्या ठिकाणी चालू असून सध्या जनुकीय तंत्रज्ञान जे आहे तर त्या जनुकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं बटाटे जे आहेत तर त्या बटाट्यांचं असणारे जे काही उत्पादन जे आहे तर ते उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं. दीज पोटॅटोज आर कॉल्ड ॲज ट्रान्सजेनिक पोटॅटोज. आणि हे जे काही बटाटे जे आहेत तर त्या बटाट्यांना त्या ठिकाणी जनुकीय पारेषित बटाटे म्हणजे ट्रान्सजेनिक पोटॅटो जे आहेत तर ते पोटॅटो त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. दीज पोटॅटोज विल ऍक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया लाईक व्हिब्रिओ कॉलेरा, त्याच्यानंतर इसरचिया कोली. हे असणारे जे काही बटाटे जे आहेत तर त्या बटाट्यांनाच त्या ठिकाणी व्हिब्रिओ कॉलेरे, त्याच्यानंतर इसरचिया कोली यासारखे जे काही जीवाणू जे आहेत तर त्या जीवाणूंच्या विरुद्ध हे जे असणारे जे काही बॅक्टेरिया जे आहेत तर ते बॅक्टेरिया त्या ठिकाणी कार्य करताना दिसतात. कन्झम्पशन्स ऑफ दीज रॉ पोटॅटोज जनरेट्स द इम्युनिटी अगेन्स्ट द कॉलरा अँड द डिसीज कॉज्ड ड्यू टू इकोली. हे बटाटे जे आहेत तर ते बटाटे खाल्ल्यामुळं आपल्याला कॉलरा किंवा दुसरं आपल्याला सांगितलं ई कोलाई हे असणारे जे काही जीवाणू जे आहेत तर त्या जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगांविरुद्ध असणारी जे काही इम्युनिटी पॉवर म्हणजे सर्वसाधारणपणे रोगाविरुद्धची असणारी जी काही प्रतिकार शक्ती जी आहे तर ती प्रतिकार शक्ती त्या ठिकाणी निर्माण होताना दिसते. व्हॉट विल हॅपन इफ दीज पोटॅटोज आर कुक्ड फॉर कन्झम्पशन. मग अशा प्रकारचे जनुकीय पारेषित असणारे जे काही बटाटे जे आहेत तर ते बटाटे जर आपण शिजवून जर खाल्ले तर काय होईल आपल्या लक्षात येत नसते. हे बटाटे जे आहेत तर ते बटाटे जर त्या ठिकाणी शिजवून जर खाल्ले तर त्याच्या आतमध्ये असणारे जे काही व्हॅक्सिन्स जे आहेत तर ते व्हॅक्सिन्स त्या ठिकाणी नष्ट होण्याची शक्यता जी आहे तर ती शक्यता त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे असणारे जे काही जनुकीय बटाटे जे आहेत तर ते न शिजवताच त्या ठिकाणी काय करायचे कन्झम्पशन त्याचं त्या ठिकाणी करायचंय. आता पुढे या ठिकाणी आपल्याला ट्रान्सजेनिक पोटॅटो जे आहेत तर ते ट्रान्सजेनिक पोटॅटो तर या ठिकाणी इंजेक्ट व्हायरस इन द प्लांट्स म्हणजे विषाणू जे आहेत तर त्या वनस्पती विषाणूमध्ये घालण्याची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेली की आयसोलेशन्स ऑफ डिझायर्ड जीन्स फ्रॉम द ह्युमन पॅथोजेन्स म्हणजे मानवी रोग जंतूमधून इच्छित जनुक जे आहेत तर ते जनुक त्या ठिकाणी वेगळा केलेला आहे. आणि अशा प्रकारचं असणारे जे काही पॅथोजेन जे आहेत तर तेच आपल्याला त्या ठिकाणी ट्रान्सजेनिक प्लांट व्हायरस म्हणजे जनुकीय पारेषित वनस्पती विषाणू त्या ठिकाणी दाखवतो. त्याच्यानंतर पुढे व्हायरस इन्फेक्ट्स द पीसेस ऑफ पोटॅटो लीव्हजेस म्हणजे बटाट्याच्या असणारे जे काही पानं जे आहेत तर त्या पानाच्या तुकड्यांना विषाणू जो आहे तर तो विषाणू अशा पद्धतीने आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे संसर्ग जो आहे तर तो संसर्ग त्या ठिकाणी करताना दिसतो. आणि याच्यामुळं एंटायर प्लांट इज डेव्हलप फ्रॉम द लिप पीसेस कंटेनिंग जीन्स ऑफ द ह्युमन पॅथोजेन. आणि हे जे काही पानाचे असताना जे काही तुकडे जे आहेत तर त्या तुकड्यांमधून संपूर्ण रोग त्या ठिकाणी तयार होतो ज्यात मानवी रोगजंतूचे जनुक त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर पुढे consumption of raw potato helps to develop immunity against that pathogens. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मगाशी पाहिलं पण शिजून खाण्याच्या ऐवजी हे असणारे जे काही बटाटे जे आहेत तर ते बटाटे कच्च्या बटाट्यांचं सेवन केल्यानं
त्या रोगजंतू विरुद्ध प्रतिक्षमता जी आहे तर ती प्रतिक्षमता त्या ठिकाणी काय होत नसते, निर्माण त्या ठिकाणी होत नसते. आता पुढे या ठिकाणी एडिबल असणारे जे काही व्हॅक्सिन जे आहेत तर त्या व्हॅक्सिन मधला पुढे आपल्याला भाग दिलेला आहे. पुढचा दिलेला आपल्याला ट्रीटमेंट म्हणजे रोगोपचार. बायोटेक्नॉलॉजी इज युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स लाईक इन्सुलिन, सोमॅटोप्रिन्स अँड ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स. सर्वसाधारणपणे या ठिकाणी हे जे काही जैवतंत्रज्ञान जे आहे तर ते जैवतंत्रज्ञानाचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर इन्सुलिन, त्याच्यानंतर सोमॅटोट्रॉपिन हे जे काही ग्रोथ हार्मोन्स जे आहेत म्हणजे वृद्धी किंवा वाढीचे असणारे जे काही संप्रेरक जे आहेत तर ते संप्रेरक, त्याच्यानंतर ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे रक्त गोठवणारे जे काही घटक जे आहेत तर यांच्या निर्मितीसाठी या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही बायोटेक्नॉलॉजी जे आहे तर त्या बायोटेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. दुसरा आपल्याला दिलेलं इंटरफेरॉन. बघा की धिस इज ए ग्रुप ऑफ स्मॉल साइज्ड प्रोटीन मॉलिक्यूल युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ व्हायरल डिसीज. म्हणजे हा जो काय असणार तो काही स्मॉल साइज प्रोटीन मॉलिक्यूल म्हणजे छोट्या छोट्या आकाराचा प्रथिनांचा असणारा जो काही गट जो आहे तर तो गट त्या ठिकाणी असून या ठिकाणी आपल्याला व्हायरल डिसीज म्हणजे विषाणूजन्य असणारे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांच्या उपचारासाठी जे काही इंटरफेरॉन जे आहे तर त्या इंटरफेरॉनचा वापर त्या ठिकाणी करण्यात येतो. दीज आर प्रोड्यूस इन ब्लड. यांची असणारी जी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी रक्त जे आहे तर त्या रक्तामध्ये त्या ठिकाणी होताना दिसते. However, nowadays, with the help of biotechnology, transgenic E. coli are used for production of interferon. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण पाहिले की छोट्या छोट्या आकाराचे असणारे जे काही प्रथिनांचा असणारा जो काही गट जो आहे तर तो गट काय करताना तो विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी त्या ठिकाणी वापरण्यात येतो. याची असणारी जी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी रक्त जे आहे तर त्या रक्तामध्ये त्या ठिकाणी होताना दिसते. परंतु आता मात्र असणारे जे काही बायोटेक्नॉलॉजी जी आहे तर त्या बायोटेक्नॉलॉजीच्या साह्यानं अशी या ठिकाणी जनुकीय दृष्ट्या उन्नत अशा प्रकारचे जीवाणू ई कोलाई जो आहे तर याचा वापर जो आहे तर तो इंटरफेरॉन निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला दिलेला आहे जीन थेरपी, ज्याला आपण त्या ठिकाणी जनुकीय उपचार त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. जीन थेरपी टू ट्रीट जेनेटिक डिसऑर्डर्स इन सोमॅटिक सेल हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. जी सर्वसाधारणपणे ही जी काही जीन थेरपी जी आहेत जनुकीय अशा प्रकारचे असणारे काही उपचार जे आहेत तर ते उपचार सर्वसाधारणपणे सोमॅटिक सेल्स ज्याला आपण त्या ठिकाणी कायिक पेशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. म्हणजे कायिक पेशींमध्ये त्या ठिकाणी असणारे जे काही जनुकीय अशा प्रकारचे असणारे जे काही दोष जे आहेत डिसऑर्डर जे आहेत तर ते डिसऑर्डर जर त्या ठिकाणी निर्माण जर झाले तर त्या पेशींवर जनुकीय उपचार करणं असणारे जे काही बायोटेक्नॉलॉजी जे आहे तर त्या बायोटेक्नॉलॉजीमुळे त्या ठिकाणी शक्य झालेले आहे. फॉर एक्झाम्पल फिनाइल केटोन्युरिया काय दिलेले की फिनाइल केटोन्युरिया that is PKT arises due to genetic changes in hepatocytes that is liver cell. की फिनाइल किटोन्युरिया हा जो काही विकर जो आहे हा विकर यकृत जे आहे तर त्या यकृत पेशीमधील असणारे जे काही जनुकीय दोष जो आहे तर तो जनुकीय दोष निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी होताना दिसतो. इट हॅज बिकम पॉसिबल टू ट्रीट इट विथ जीन थेरपी. आणि जीन थेरपीच्या साह्यानं त्याच्यावर असणारे जे काही उपचार जे आहेत तर ते उपचार करणं त्या ठिकाणी शक्य झालेले. धिस मेथड इज कॉल्ड सोमॅटिक सेल जीन थेरपी. आणि ही जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीला त्या ठिकाणी सोमॅटिक सेल म्हणजे कायिक जनुकीय उपचार पद्धती त्या ठिकाणी म्हटलेले. ऑल द सेल्स एक्सेप्ट स्पर्म अँड ओव्हा इन द बॉडी आर कॉल्ड सोमॅटिक सेल्स. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की स्पर्म म्हणजे शुक्रपेशी आणि ओव्हा म्हणजे अंडपेशी यांच्या व्यतिरिक्त शरीरामधील सर्व असणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशींना कायिक पेशी त्या ठिकाणी म्हटलेले आहे. पुढे आता काय दिलेले की डू यू नो तुम्हाला माहित आहे का इंडियन
इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हॅज डेव्हलप्ड ए ट्रान्सजेनिक व्हरायटी ऑफ द टोबॅको. म्हणजे भारतीय विज्ञान असणारी जी काही संस्था जी आहे तर तिनं त्या ठिकाणी जनुकीय पारेषित तंबाखूची असणारी जी काही जात जी आहे तर ती जात त्या ठिकाणी विकसित केलेली. इफ कॅटल फेड अपॉन लिव्जेस ऑफ दिस प्लांट दे डू नॉट कॉन्ट्रॅक्ट ए व्हायरल डिसीज रेंडर पेस्ट. म्हणजे या वनस्पतीची असणारी जे काही पानं जी आहेत तर ती पानं जनावरं जी आहेत तर त्या जनावरांनी जर त्या ठिकाणी खाली चघळली तर त्या जनावरांना रेंडर पेस्ट हा जो काही विशिष्ट अशा प्रकारचा असणारा जो काही त्वचा रोग जो आहे तर तो त्वचा रोग त्या ठिकाणी होताना दिसत नाही. त्याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला दिलेला आहे क्लोनिंग. आता काय दिलेलं आहे की क्लोनिंग प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ एनी सेल और ऑर्गन और एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड क्लोनिंग. त्या ठिकाणी क्लोनिंग म्हणजे काय पहा की क्लोनिंग म्हणजे एखादी असणारी जी काही सेल पेशी असेल किंवा दुसरं आपल्याला सांगितलं ऑर्गन अवयव असेल किंवा पुढे आपल्याला सांगितलं एंटायर ऑर्गॅनिझम संपूर्ण शरीराची हुबेहूब त्या ठिकाणी प्रतिकृती तयार करणं त्यालाच आपण त्या ठिकाणी क्लोनिंग जे आहे तर ते क्लोनिंग त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग दिलेले म्हणजे प्रजननात्मक अशा प्रकारचं क्लोनिंग. ए क्लोन कॅन बी प्रोड्यूस बाय फ्युजन ऑफ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल विथ द युन्यूक्लिएटेड ओहोम ऑफ एनीबडी. म्हणजे या ठिकाणी असणारं लक्षात येताना दिसते की एखाद्या शरीरातील केंद्रक विरहित अशा प्रकारचं असणारं स्त्रीबीज दुसऱ्या शरीरातील असणारे जे काही सोमॅटिक सेलचं असणारे जे काही केंद्रक जे आहे तर यांच्या संयोगानं क्लोन जे आहे तर त्या क्लोनचा त्या ठिकाणी जन्म जो आहे तर तो जन्म त्या ठिकाणी होताना दिसतो. दस देर इज नो नीड ऑफ स्पर्म टू प्रोड्यूस द न्यू ऑर्गॅनिझम. म्हणजे या ठिकाणी नवीन अशा प्रकारचा असणारा जो काही जीव जो आहे तर तो जीव त्या ठिकाणी आपल्याला प्रोड्यूस करायचा आहे, न्यू ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी प्रोड्यूस करायचा आहे. आणि तो प्रोड्यूस करण्यासाठी कोणत्या प्रकारचा असताना काही स्पर्म शुक्रपेशी जो आहे तर त्या शुक्रपेशीची त्या ठिकाणी गरज नाही. शुक्रपेशी शिवाय त्या ठिकाणी तो असणारा जो काही नवीन ऑर्गॅनिझम जो आहे तर तो नवीन ऑर्गॅनिझम आपण त्या ठिकाणी असताना जे काही रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंगची असताना काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीच्या सहाय्याने त्या ठिकाणी तो तयार करू शकतो. आता पुढे काय दिलेले इंटरनेट माय फ्रेंड की कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन about the human genome project, one of the important project in the world. म्हणजे मानवीय जिनोम प्रकल्प त्याला त्या ठिकाणी ह्युमन जिनोम प्रोजेक्ट म्हटलेले हा जगामधील सर्वात महत्वाचा असणारा जो काही प्रकल्प जो आहे तर त्या प्रकल्पाविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळवायला सांगितलेली नेटवरून तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकता. पुढे थेरोपॅटिक क्लोनिंग म्हणजे उपचारात्मक अशा प्रकारचं क्लोनिंग. स्टेम सेल कॅन बी डिराइव्ड फ्रॉम द सेल फॉर्मड इन द लॅबोरेटरी बाय द युनियन ऑफ सोमॅटिक सेल न्यूक्लियस विथ युन्यूक्लिएटेड एग्ज सेल. आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी स्टेम सेल जे आहे तर त्या स्टेम सेल काय करायच्यात आपल्याला त्या ठिकाणी केंद्रक विरहित असणारे जे काही स्त्रीबीज आणि दुसऱ्या शरीरामधले असणारे जे काही सोमॅटिक सेल याचं असणारं जे काही केंद्रक या दोघांचं असणारं जे काही युनियन संयोग जो आहे तर त्या संयोगामधून तयार झालेल्या ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशी लॅबोरेटरी ज्या आहेत तर त्या लॅबोरेटरीमध्ये त्या ठिकाणी डेव्हलप केलेल्या आहेत, विकसित त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि या लॅबोरेटरीमध्ये त्या ठिकाणी विकसित करून त्यांच्यापासून असणाऱ्या जे काही स्टेम सेल जे आहेत तर त्या मूल पेशी ज्या आहेत तर त्या मूल पेशीची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात येते. व्हेरियस डिसीजेस कॅन बी ट्रीटेड विथ द हेल्प ऑफ दीज स्टेम सेल्स. म्हणजे संबंधित व्यक्तीचे कित्येक असणारे जे काही व्याधी जे आहेत आजार जे आहेत तर त्या आजारावर या असणाऱ्या काही स्टेम सेल जे आहेत तर त्या स्टेम सेलच्या मदतीनं उपचार जे आहेत तर ते उपचार त्या ठिकाणी होऊ शकतात. आता कसे की सिमिलर टू सेल genes can also be cloned and millions of copies of the same genes can be produced. म्हणजे पेशीप्रमाणे या ठिकाणी जीन्स जनुक जे आहे तर त्या जनुकाचं सुद्धा आपण क्लोनिंग करून त्याच प्रकारची लाखो अशा प्रकारचे असणारे जे काही जनुक जे आहेत तर ती जनुक आपण तयार करू शकतो.
आणि दोज कॅन बी युज्ड फॉर द जीन थेरपी अँड अदर पर्पजेस. आणि अशा प्रकारचे जे काही लाखो जनुक आपण त्या ठिकाणी तयार केली तर त्या जनुकीय चिकित्सा किंवा इतर कारणांसाठी याचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. पुढे कंट्रोलिंग द इनहेरिटन्स ऑफ द हेरिडिटरी डिसीज, कंटिन्युएशन ऑफ द जनरेशन, एनहान्सिंग द स्पेसिफिक टेंडन्सी मे बिकम पॉसिबल ड्यू टू द क्लोनिंग टेक्निक. आता काय सांगितलेले की असणारे जे काही क्लोनिंग असणारे जे काही टेक्निक जे आहे तर त्या क्लोनिंग टेक्निकच्या साह्यानं हेरिडिटरी डिसीज म्हणजे अनुवंशिक अशा प्रकारचे असणारे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांचं असणारे जे काही संक्रमण जे आहेत तर ते संक्रमण त्या ठिकाणी रोखणं. दुसरं आपल्याला सांगितलंय कंटिन्युएशन ऑफ द जनरेशन म्हणजे ज्याला आपण वंश जो आहे ऐक नाही वंशाचा दिवा, तसं या ठिकाणी वंशवृद्धी जी आहे तर ती वंशवृद्धी त्या ठिकाणी सुरू ठेवणे त्याला म्हटलेले कंटिन्युएशन ऑफ जनरेशन. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं एनहान्सिंग द स्पेसिफिक टेंडन्सी मे बिकम पॉसिबल ड्यू टू द क्लोनिंग टेक्निक. त्याच्यानंतर विशिष्ट अशा प्रकारची असणारी जे काही प्रवृत्ती जी आहे तर ती प्रवृत्ती त्या ठिकाणी उच्चतम करणं हे असणारे जे काही टेक्निक जे आहे तर त्या टेक्निकने त्या ठिकाणी शक्य झालेलं आहे. हाऊएव्हर देअर इज ए वर्ल्ड वाईड ऑपोजिशन टू द ह्युमन क्लोनिंग ऑन द व्हेरियस इश्यू. परंतु अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही कारण जे आहेत तर त्या कारणांमुळे मानवी क्लोनिंग जे आहे तर त्या मानवी क्लोनिंगला त्या ठिकाणी जगभर त्या ठिकाणी विरोध जो आहे तर तो विरोध त्या ठिकाणी झालेला. आता पुढे या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय दिले ते आपल्याला पाहिजे पहिल्यांदा की सी द प्रोटीन्स प्रोड्यूस बाय बायोटेक्नॉलॉजी अँड द नेम्स ऑफ द डिसीज दे आर युज्ड अगेन्स्ट. म्हणजे जनुकीय तंत्रज्ञान जे आहे तर ते जनुकीय तंत्रज्ञान वापरून निर्माण करण्यात येणारी काही प्रथिनं जी आहेत तर ती प्रथिनं आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि ती कोणत्या रोगावर उपयोगी पडतात हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहिलं त्या ठिकाणी इन्सुलिन दिलेलं आहे. इन्सुलिन हे असणारे जे काही प्रथिन उत्पादन जे आहे तर ते सर्वसाधारणपणे डायबेटीस जे आहे तर त्या डायबेटीसवर त्या ठिकाणी चालताना दिसते, हे आपल्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती आहे. दुसरं त्या ठिकाणी प्रथिन दिलेलं आपल्याला सोमॅटोस्टॅनिन्स, हे सर्वसाधारणपणे डॉर्फिझम ज्याला ठेंगूपण आपण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो सोमॅटोस्टॅटिन हे असणारे जे काही इन्सुलिन जे आहे तर ते इन्सुलिन त्या ठिकाणी डॉर्फिझम्स म्हणजे ठेंगूपणावर त्या ठिकाणी चालताना दिसतं. तिसरं त्या ठिकाणी प्रोटीन्स आपल्याला दिलेलं आहे युरिथ्रोपायोटिन, हे सर्वसाधारणपणे ॲनिमिया जे आहे तर त्या ॲनिमियावर त्या ठिकाणी चालताना दिसतं. त्याच्यानंतर फॅक्टर 8 दिलेलं आहे, हे सर्वसाधारणपणे हिमोफेलियावर त्या ठिकाणी चालताना दिसतं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं दिलेलं आहे की इंटरल्युकेन, हे जे असणारे जे काही प्रथिनं जे आहेत तर ते प्रथिनं कॅन्सर जे आहे तर त्या कॅन्सरवर चालताना दिसतं. आणि 6 इंटरफेरॉन, व्हायरल इन्फेक्शन विषाणू संक्रमण जर त्या ठिकाणी जर झालं तर याच्यासाठी इंटरफेरॉन हे असणारे जे काही प्रोटीन जे आहे तर त्या प्रोटीनचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर पुढे पहा, पुढचं आपल्याला पाहिजे इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स दॅट इज व्हाईट बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स कॅन बी प्रोड्यूस थ्रू द लेस एक्सपेन्सिव्ह प्रोसेसेस. विविध औद्योगिक रसायनं जी आहेत तर ती विविध औद्योगिक रसायनं कमी खर्चाच्या प्रक्रियेद्वारे त्या ठिकाणी निर्माण करता येतात. फॉर एक्झाम्पल अल्कोहोल प्रोडक्शन फ्रॉम द शुगर मोलासेस विथ द हेल्प ऑफ द ट्रान्सजेनिक ईस्ट. सुधारित अशा प्रकारचं ईस्ट वापरून मळीपासून त्या ठिकाणी मद्यार्क जे आहेत तर ते मद्यार्क निर्मिती त्या ठिकाणी करण्यात येते. त्याच्यानंतर पहा पुढे ब्रॅकेटमध्ये नेमकं आपल्याला काय दिलंय त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला पिकिंग इन टू हिस्ट्री म्हणजे इतिहासामध्ये डोकावताना की शीप डॉली वॉज बॉर्न इन स्कॉटलंड बाय क्लोनिंग टेक्निक ऑन द 5 जुलै 1996. 5 जुलै 1996 रोजी
स्कॉटलंड येथे क्लोनिंग पद्धतीनं त्या ठिकाणी डॉली मेंढी जी आहे तर त्या डॉली मेंढीचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. न्यूक्लियस फ्रॉम द युडर सेल ऑफ द sheep of Finn Dorset variety had been introduced into eunucleated womb of the Scottish sheep. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की स्कॉटिश मेंढी जी आहे तर त्या स्कॉटिश मेंढीच्या स्त्रीबीजातील केंद्र काढून त्या जागी फिन डॉर्सेट जातीची असणारी जी काही मेंढी जी आहेत आकृतीमध्ये आपल्याला दिसते तर त्या फिन डॉर्सेट जातीच्या मेंढीच्या स्तनपेशीतील केंद्रक जे आहे तर ते केंद्रक त्या ठिकाणी काढण्यात आलेले. देन द ओव्हम वॉज अलाउड टू डेव्हलप इनटू द युटेरस ऑफ द स्कॉटिश शीप अँड देअर बाय द डॉली हॅड बीन बॉर्न. त्याच्यानंतर हे जे काही बीज जे आहे तर त्या बीजाची स्कॉटिश मेंढीच्या गर्भाशयामध्ये वाढ घडून आणली गेली आणि नंतर डॉली या ठिकाणी आकृतीमध्ये दिसते आपल्याला ती डॉली असणारी जी काही मेंढी जी आहे तर त्या मेंढीचा जन्म जो आहे तर तो जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. इट वॉज शोईंग द कॅरेक्टर्स ॲज पर द क्रोमोसोम्स इन द न्यूक्लियस अँड एनी कॅरेक्टर ऑफ द स्कॉटिश शीप वॉज नॉट व्हिजिबल. या ठिकाणी ही जी काही स्कॉटिश मेंढी जी आहे तर त्या स्कॉटिश मेंढीचं कोणतंही वैशिष्ट्य तिच्या शरीरामध्ये नव्हतं. अनेक पिलांना या ठिकाणी ही असणारी जी काही मेंढी जी आहे तर त्या मेंढीनं त्या ठिकाणी जन्म जो आहे तर तो जन्म त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेली जी काही मेंढी जी आहे तर या मेंढीनं अनेक पिलांना त्या ठिकाणी जन्म दिलेला आहे आणि जन्म देऊन फुफ्फुसाचा असणारा जो काही संसर्ग जो आहे तर त्या फुफ्फुसाच्या संसर्गानं 14 फेब्रुवारी 2003 ला ही जी काही डॉली असणारी जी काही मेंढी जी आहे तर ती मेंढी त्या ठिकाणी मृत पावलेली आहे. या ठिकाणी याच्यावर असणारे जे काही व्हिडिओ जे आहेत तर ते व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी युट्यूबला त्या ठिकाणी सापडतील. जे सायंटिस्ट आहेत तर ते सायंटिस्ट सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी युट्यूबला त्या ठिकाणी शोधा. या ठिकाणी असणारे जे काही क्लोनिंग जे आहेत डॉली असणारे शीप जे आहेत तर त्या शीपचे अनेक त्या ठिकाणी युट्यूबला व्हिडिओ आहेत. प्रत्यक्ष ज्या शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केलेला आहे तर त्यांची असणारे जे काही एक्सपेरिमेंट जे आहेत तर ते ठिकाणी तुम्ही युट्यूबला पहा. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.